नमस्कार, मी प्रितेश पटेल, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी आलो आहे वाडा तालुक्यातील चिंचघर येथील जिल्हा परिषद शाळेत। माझ्या पाठीमागे पाहू शकता ही चिंचघर शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे। 1937 सालाची ही इमारत आहे। खरं म्हणजे या ठिकाणी आज येण्याचं कारणही असं आहे की हा जो आपण रोड पाहत आहे, चिंचघर कुडूस हा जो रोड आहे, या रोडवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने जात आहेत आणि विशेष म्हणजे या अवजड वाहनांचा इथे एवढा उद्रेक झाला आहे की जी धूळ आहे ती प्रचंड प्रमाणात उडत आहे आणि या धुळीचा मोठा सामना या येथील विद्यार्थ्यांचं शिक्षकांना देखील करावा लागतोय। आत्ताच हे जे विद्यार्थी शाळेत आलेले आहेत, अक्षरशः आम्ही सुद्धा या ठिकाणी उभं आहे, गुदमरल्यासारखं होतं आहे। सतत 24 तास ही धूळ वाहनांमुळे उडत असते आणि या धुळीचा या विद्यार्थ्यांवर मोठा म्हणजे परिणाम होत आहे। त्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागतोय। बरेच विद्यार्थ्यांना खोकला, सर्दी या ठिकाणी त्यांना म्हणजे असं प्रमाण वाढलेलं आहे खोकला सर्दीचं। त्याचप्रकारे इथे पाहिलं तर आता राष्ट्रगीत म्हणाले विद्यार्थी, अक्षरशः तोंडावरती हात देऊन त्यांना राष्ट्रगीत म्हणावं लागलं, कारण इथे एवढे धूळ उडते की दररोज विद्यार्थ्यांना इथे बसण्यासाठीची जागा आहे ती सुद्धा पूर्ण धुळीची झालेली आहे आणि या धुळीमुळे ही शाळा अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे। याचं कुठेतरी येथील स्थानिक प्रशासन असेल, शिक्षणाधिकारी असतील किंवा जे या गोष्टीला जबाबदार आहेत, या धुळीला याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कुठेतरी आता लवकर विचार करावा। मला वाटतं आता 1-2 महिना फक्त शाळा आहे, पण असाच जर हा रस्ता राहिला तर या विद्यार्थ्यांचा म्हणजे जीवितास खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। त्यांचा या धुळीमुळे प्रचंड म्हणजे त्रास सहन करावा लागतोय त्यांना आणि आजारी पडण्याची शक्यता आहेत। माझ्या इकडे सोबत या शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत। मॅडम, काय सांगाल, तोंडावरती का मास्क बांधलं तुम्ही? धुळीसाठी, धुळीचा त्रास होतो आणि घशाला म्हणजे खूप सतत असं सर्दी खोकला होतो। अच्छा, पण धूळ ही जी आहे ही आपण म्हणजे या रस्त्यावरती जे अवजड वाहन होतात त्याच्यामुळे धूळ प्रचंड उडते का? अच्छा, मगाशी मी बघितलं की शाळेमध्ये संपूर्ण हा परिसर धुळीने होतो, म्हणजे मगाशी झाडू मारलं एवढाच 1 तासाभरापूर्वी तर ती धूळ पूर्ण बसलेली आहे आणि या धुळीमध्ये विद्यार्थ्यांना बसायला लागते, ही परिस्थिती आहे। काय तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की ह्या धुळीसाठी एकतर वॉल बंपरची उंची वाढवावी किंवा रस्त्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी। बरोबर, म्हणजे या रस्त्यावरती तात्पुरतं तरी पाणी तरी एकतर मारलं पाहिजे किंवा भिंतीची उंची वाढवली पाहिजे। म्हणजे मुलांच्या आरोग्यासाठी हे हानिकारक आहे, त्यासाठी उंची वाढवली तर त्यामुळे एक थोडा उपाय होऊ शकतो, धुळीचं प्रमाण कमी होईल। साधारणतः किती मुलं आहेत या शाळेमध्ये? 130 मुलं आहेत आणि शिक्षक 4 शिक्षक आहेत। तर 130 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि 4 शिक्षक आहेत। आपण विचार कराल तर ही शाळा खूप जुनी आहे आणि या ठिकाणी आता धुळीचा जो प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, याच्यासाठी या वॉल कंपाऊंडची उंची वाढवा किंवा रस्त्यावर तात्पुरतं पाणी मारण्याची मागणी या शाळेकडून केली जात आहे। पालघर न्यूज नेटवर्क, प्रितेश पटेल, कॅमेरामॅन अनिल पाटील सर।